विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण NMMS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन धारक ठरलेले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होते याविषयी चर्चा करणार आहोत. तर इयत्ता 8व्या वर्गात असताना आपण आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMMS परीक्षा देत असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी गुणानुक्रमे शिष्यवृत्ती धारक ठरत असतात आणि जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना MSCE पुणे यांच्याकडून शिष्यवृत्ती धारक किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट्स म्हणून जाहीर केलं जातं त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती NSP या पोर्टलवर दिली जाते. म्हणजेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना NSP या पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करावयाचं असतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर या पद्धतीचा एक फॉर्म त्या विद्यार्थ्यांना भरावयाचा असतो. तर या फॉर्ममध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती असते, त्याच्यानंतर तुमचे गुण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आणि तुमच्या बँक अकाउंटचा बँकेचा IFSC कोड ही माहिती महत्त्वाची असते. शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीनं तुमचं बँक अकाउंट हे अचूक असणं महत्त्वाचं असतं. कारण त्यात काही जर बदल झाला किंवा बँक अकाउंट चुकीचा नोंदवला गेला तर तुमची शिष्यवृत्ती तुमच्या बँक खात्यावर जमा होण्यात अडचणी येऊ शकतात. जसं की या ठिकाणी बँक अकाउंट या नोंदवलेलं आहे. बँक अकाउंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर त्याचा IFSC कोडसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अचूक नोंदवायचा आहे. IFSC कोड. तर बँक अकाउंट आणि IFSC कोड या दोन गोष्टी या फॉर्ममध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. NSP या पोर्टलवर तुम्ही या पद्धतीचा फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म वेगवेगळ्या स्टेजवर व्हेरीफाय केला जातो. तर त्या स्टेज कुठल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म सर्वात अगोदर तुमच्या शाळेमध्ये किंवा विद्यालयात किंवा तुमची जी इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन व्हेरीफाईड बाय स्कूल, इन्स्टिट्यूट और कॉलेज. तर या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे आणि म्हणून यस असा रिमार्क तुम्हाला दिसत आहे. म्हणजे फॉर्म भरल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलला तो व्हेरीफाय होणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमची शिष्यवृत्ती तुमच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही किंवा शिष्यवृत्तीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलवरून तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर तो डिस्ट्रिक्ट लेवलला जात असतो आणि नंतर तो डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा व्हेरीफाय होणं आवश्यक असतं. ॲप्लिकेशन व्हेरीफाईड बाय डिस्ट्रिक्ट ऑफिसर असं दिसत आहे आणि याच्यासमोर सुद्धा रिमार्क यस असा दिसत आहे. याचाच अर्थ इन्स्टिट्यूट लेवलला फॉर्म व्हेरीफाय होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेज म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा तो फॉर्म व्हेरीफाय झाला पाहिजे. डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये जे EO ऑफिस आहे त्या ठिकाणी ते जे कोणी अधिकारी असतील त्यांनी तो फॉर्म व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढं तुम्ही पाहू शकता ॲप्लिकंट आधार व्हेरीफाईड. तर तुमचा जो आधार नंबर आहे तो सुद्धा व्हेरीफाय केला जातो आणि तो NSP कडूनच व्हेरीफाय होतो आणि त्याच्यासमोरसुद्धा तुम्हाला मार्क यस असं असलं पाहिजे. म्हणजे तुमचा आधार नंबर
हा सुद्धा व्हेरीफाय होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन फाउंड डुप्लिकेट बाय सिस्टम, म्हणजे सिस्टम, कॉम्प्युटर सिस्टम किंवा जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरकडून तुमचं ॲप्लिकेशन डुप्लिकेट आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. आणि याच्यासमोर रिमार्क असला पाहिजे नो, म्हणजे ॲप्लिकेशन डुप्लिकेट आहे का किंवा डुप्लिकेट असल्याचं आढळलं का, तर या ठिकाणी नाही असा रिमार्क आवश्यक आहे किंवा नो असलं पाहिजे. तुम्ही समजून घेत आहात की नेमक्या स्टेज कुठल्या आहेत. इन्स्टिट्यूट लेवल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल, आधार व्हेरिफिकेशन आणि तुमचं ॲप्लिकेशन हे डुप्लिकेट नाही हे NSPकडून किंवा सॉफ्टवेअरकडून पडताळलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सिलेक्टेड फॉर स्कॉलरशिप और मेरिट लिस्ट, तर तुम्ही स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट आहात का नाही हे सुद्धा या ठिकाणी नोंदवलं जातं किंवा नोंदवणं आवश्यक आहे. तुमच्या नावासमोर यस असा रिमार्क असला पाहिजे. तुमची स्कॉलरशिप जमा होण्यासाठी सिलेक्टेड फॉर स्कॉलरशिप याच्यासमोर यस असा रिमार्क असला पाहिजे. ठीक, या सर्व स्टेज किंवा स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर पुढची स्टेप आहे स्कॉलरशिप अमाऊंट प्रोसेस्ड फ्रॉम NSP टू PFMS. या सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर NSP नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलकडून तुमची जी स्कॉलरशिपची अमाऊंट आहे ती PFMSकडे प्रोसेस केली जाते किंवा पाठवली जाते किंवा ट्रान्सफर केली जाते. PFMS या डिपार्टमेंटकडे ती पाठवली जाते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे किंवा स्टेज आहे ज्यात स्कॉलरशिप अमाऊंट प्रोसेस्ड फ्रॉम NSP टू PFMS. तर याच्यासमोर यस असा रिमार्क येण्यासाठी वरील सर्व स्टेप किंवा स्टेज पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय या ठिकाणी यस असा रिमार्क येणार नाही किंवा तुम्हाला हा टोकन नंबर भेटणार नाही. यस हा रिमार्क येणं किंवा या ठिकाणी हा यस रिमार्क आणि टोकन नंबर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण यस हा रिमार्क आणि टोकन नंबर असल्याशिवाय तुमची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत नसते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर तुमचं स्टेटस नेमकं काय आहे हे तुम्ही तुमच्या लॉग इनला जाऊन पाहू शकता. तुमचा यूजर ID आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमचं स्टेटस, तुमच्या स्कॉलरशिपचं स्टेटस नेमकं काय आहे हे या पद्धतीने समजून घेऊ शकता. तर या ठिकाणी जर हा रिमार्क असेल कोणचा, स्कॉलरशिप अमाऊंट प्रोसेस्ड फ्रॉम NSP टू PFMS यस, आणि तुम्हाला टोकन नंबर जर भेटलेला असेल तर तुमची स्कॉलरशिप तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी आता कुठलीही अडचण नाही. म्हणजे NSP त्याच्यानंतर PFMS यांच्याकडून तुमच्या स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे ती तुमच्या बँक खात्याकडे वर्ग केलेली आहे किंवा ट्रान्सफर केलेली आहे असा याचा अर्थ होतो. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थी सांगतात की आमची स्कॉलरशिप जमा झाली नाही. त्यांचं स्टेटस जर चेक केलं तर त्या ठिकाणी हा यस रिमार्क येतो किंवा टोकन नंबरसुद्धा दिसतो. पण असं असताना सुद्धा प्रत्यक्षात मात्र त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नसते. तर असं होण्याचे नेमके काय कारणं आहेत हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तुमचं स्टेटस यस आहे, तुम्हाला टोकन नंबर भेटलेला आहे, तरीसुद्धा
जर तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या खात्यावर जमा झालेली नसेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागं काही कारणं असू शकतात. तर आता त्याचे कारणं नेमके काय आहेत, संभाव्य कारणं, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा न होण्याचे काही संभाव्य कारणं आपण या ठिकाणी सांगू शकतो. जसं की पहिलं एक कारण तर असू शकतं आपले बँक खाते चालू नसणे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे खाते हे बंद पडत असतात, कारण त्या खात्यावर काही व्यवहार होत नाही. 3 महिने किंवा 6 महिने व्यवहार जर एखाद्या खात्यावर झाला नाही तर काही बँका ते खाते इनॲक्टिव्ह मोडमध्ये टाकतात. म्हणजे ॲक्टिव्ह मोड बदलून इनॲक्टिव्ह मोडमध्ये ते खाते टाकले जातात. आणि तुमचं खातं व्यवहार न झाल्यामुळं किंवा इतर काही कारणामुळं इनॲक्टिव्ह मोडमध्ये जर गेलं तर तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही. तर हे कारण तुमच्या लक्षात आलेले असेल. तुमचं खातं चालू नाही किंवा तुमचं खातं बंद आहे किंवा तुमच्या खात्याचा मोड इनॲक्टिव्ह करण्यात आलेला आहे बँकेकडून, आणि ते करण्याचं कारण असू शकतं व्यवहार न होणं. सतत 3 महिने किंवा 6 महिने व्यवहार जर तुम्ही तुमच्या खात्यावर केला नाही तर ते खातं तुमचं इनॲक्टिव्ह मोडमध्ये टाकलं जातं. आणि इनॲक्टिव्ह मोडमध्ये जर खातं टाकलं गेलं तर आपली ही शिष्यवृत्तीची रक्कम त्या खात्यावर जमा होत नाही. आणि म्हणून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपलं खातं ॲक्टिव्ह कसं राहील याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच दर 2 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर किंवा किमान 3 महिन्यानंतर, 3 महिन्याच्या अगोदरच शक्यतो, म्हणजे 2 महिन्यानंतर व्यवहार करणं गरजेचं आहे. म्हणजे 100-200 रुपये खात्यावर आपण टाकायचे आणि काढून घ्यायचे. असा व्यवहार तुम्ही जर दर 2 महिन्याला केला तर नक्कीच तुमचं खातं ॲक्टिव्ह राहील किंवा बंद पडणार नाही. ठीक आहे. तर दुसरं संभाव्य कारण तुम्ही या ठिकाणी समजून घेत आहात, आपली बँक खाते आपल्या आधार नंबरसोबत लिंक नसणे. आपले बँक खाते आपल्या आधार नंबरसोबत लिंक नसणे हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ज्याच्यामुळं तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. याचाच अर्थ तुम्हाला तुमचं बँक खातं हे आधार नंबरसोबत लिंक करणं गरजेचं आहे किंवा तुमच्या बँक खात्यासोबत तुमचा आधार नंबर जोडला गेला पाहिजे किंवा लिंक केला पाहिजे. तर ही लिंक करण्याची जी प्रक्रिया आहे ती बँकेकडून केली जाते. त्याच्यासाठी तुम्ही एक अर्ज करायचा असतो. त्या अर्जासोबत तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स जोडायची असते. तर या 2 झेरॉक्स अर्जासोबत जोडला आणि तो अर्ज तुम्ही बँकेत नेऊन दिला. अर्जाचा विषय असेल बँक खात्यासोबत आधार नंबर लिंक करण्याबाबत. तर या अशाचा जर तुम्ही अर्ज केला तर त्या बँकेकडून तुमचा आधार नंबर आणि तुमचा अकाउंट नंबर हा जोडला जातो किंवा लिंक केला जातो. तर ती सर्व प्रक्रिया बँकेकडून केली जाते. ती आपल्याला बाहेरून कुठूनही करता येत नाही. हे आपण या ठिकाणी समजून घेत आहात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचा तुमचे बँक अकाउंट हे तुमच्या आधार नंबरसोबत लिंक असणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमची शिष्यवृत्ती तुमच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही. कारण सध्या शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी आधार हाच बेस वापरला जातो. म्हणजे तुमच्या आधार नंबरवर पैसे जमा होतात असं तुम्ही समजा. म्हणजेच तुमच्या आधार नंबरला जो अकाउंट नंबर जोडला आहे त्याच अकाउंट नंबरवर ते पैसे जमा होतात, पण ते पैसे आधार नंबर थ्रू जमा होतात. आधार नंबर थ्रू जमा होतात आणि म्हणून तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर जोडलेला असणं अत्यावश्यक आहे. या ठिकाणी आपण हे समजून घ्या.
ठीक आहे. आता तिसरं कारण तुम्ही पाहत आहात. तिसरं कारण आहे आपल्या आधार नंबरसोबत आपल्याच नावाचे एकापेक्षा जास्त बँकेचे खाते जोडलेले असणे. आपल्या आधार नंबरसोबत आपल्याच नावाचे एकापेक्षा जास्त बँकेचे खाते जोडलेले असणे. म्हणजे बऱ्याच वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचे 2 वेगवेगळ्या बँकेत 2 खाते असतात आणि ते दोन्ही खाते आधार नंबरसोबत जोडलेले असतात. म्हणजे एकाच आधार नंबरसोबत जर 2 खाते जोडलेले असतील तर रजिस्ट्रेशन करताना जे काही तुम्ही खातं वापरलेलं आहे, ज्या बँकेचं खातं वापरलेलं आहे त्याच बँकेत तुमची शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल याची खात्री नसते. रजिस्ट्रेशन करताना, फॉर्म भरताना तुम्ही गृहीत धरा पोस्टाचं खातं वापरलेलं आहे आणि तुमच्या आधार नंबरसोबत पोस्टाच्या खात्यासोबतच SBI किंवा ग्रामीण बँकेचं खातंसुद्धा जोडलेलं आहे. अशा वेळेस तुमची शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या पोस्टाच्या खात्यात जमा न होता दुसऱ्या खात्यात म्हणजेच SBIमध्ये असलेलं खातं तुमचं असेल किंवा ग्रामीण बँकेत असलेलं असेल किंवा इतर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेलं खातं असेल तर त्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. तर ही जी पद्धत आहे किंवा एक रजिस्टर्ड खात्यावर जमा न होता दुसऱ्या खात्यावर जमा होण्याची जी पद्धत आहे ती या वर्षीपासूनच सुरू झाली आहे. तर आपल्या विद्यालयातील बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पोस्टाचे खाते रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरलेले होते, पण त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्या खात्यावर जमा न होता SBI किंवा ग्रामीण बँकेत असलेलं त्यांचं जे खातं आहे त्या खात्यावर जमा होत आहे. हे तुम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण जे खातं दिलेलं आहे त्याच खात्यात आपली रक्कम जमा झाली का नाही हे परत पाहत असतो किंवा खात्री करून घेत असतो आणि मग आपल्याला वाटतं आपली शिष्यवृत्तीची रक्कम ही जमाच झालेली नाही. पण तुमचे 2 खाते असल्यामुळं ती रक्कम तुमच्या दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते किंवा वर्ग केली जाते. त्याचं कारण तुमच्या आधार नंबरसोबत तुमचे 2 खाते जोडलेले आहेत किंवा कनेक्ट केलेले आहेत म्हणून. तर ही बाबसुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहात. आपल्यापैकी जर काही विद्यार्थ्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नसेल तर त्यांनी समजून घ्यायचं आहे की जर आपले 2 खाते असतील तर दुसऱ्या खात्यावर सुद्धा आपली रक्कम जमा होऊ शकते आणि ती झाली का नाही हे सुद्धा तुम्ही त्या बँकेत जाऊन पाहू शकता किंवा चौकशी करू शकता. म्हणून काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रक्रिया जर व्यवस्थित पूर्ण झालेली असेल तर 2 पैकी कुठल्याही खात्यावर तुमची रक्कम जमा झालेली असेल, दोन्ही बँकेत जाऊन चौकशी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. चौकशी केली पाहिजे आणि कुठल्या खात्यात नेमकी जमा झाली याची खात्री करून घेतली पाहिजे. तर या व्हिडिओचा आधार घेऊन नक्कीच तुम्ही तुमची शिष्यवृत्तीची रक्कम कुठल्या खात्यात जमा झाली, का झाली नाही या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेतलेल्या असतील. तर या व्हिडिओचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होईल हीच अपेक्षा. धन्यवाद.